साखराबाई आराधनीनं प्रश्न विचारला मला आणि प्रश्नाचे उत्तर सांगतो मी साखराबाई आराधनीला। आत्मलिंग असे म्हणतात त्या होलिंगाला, आत्मलिंग असे म्हणतात त्या होलिंगाला। कलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले। कलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले। नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले। नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले। नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले। आणि साखराबाईच्या प्रश्नाचे उत्तर दिले साखराबाईला। आता माझ्या प्रश्नाचे उत्तर सांगावे लागलं साखराबाईला। माणसाला वाटली जात त्या देवानं बापल्याला, आणि आत्म्याची जात कोणची आहे ती सांगून द्यावे लागेल सभेला। कलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले। कलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले। नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले। नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले। नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले। आणि साखराबाई बोलली मला माळ कशाला घातली गळ्याला। अगं विचार केला नव्हता मी मनाला, आई बापानी आराधी सोडलं मला बाळपणाला। कलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले। कलुळाचं